हॅलो अनिकेत. हॅलो. Am I audible to all? Yes, sir. Sir. Okay. ओके. द लास्ट सेमिस्टरचा जो मिड सेमचा जो पेपर झाला होता, ओके, तर त्यातले क्वेश्चन आपण आज काय करूया, तर रिव्हिजन आज बऱ्यापैकी लाईनचे प्रॉब्लेम सगळ्यांना सोडवतात. लाईनच्या प्रॉब्लेम मध्ये काय कोणाला शंका नाहीये त्या लाईन मध्ये, आणि परत त्याच्यामध्ये रिव्हिजन घ्यायला पाहिजे. प्लेन पासून आपण चालू करूया. मध्ये कुणाला शंका असतील तर तुम्ही पर्सनली विचारला तरी चालेल, कारण की सगळ्या व्हरायटीचे जवळपास त्याचे 10-12 प्रॉब्लेम झालेले आहेत. प्लेन मध्ये बऱ्याच जणांचे मी बघितलो, असाइनमेंट चेक केल्यानंतर बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये तो व्ह्यू जो आहे 4th नंबरचा किंवा त्याच्यामध्ये सॉल्व्ह करत असताना बऱ्याच जणांना डिफिकल्टी लेवल होती. तर हा लास्ट सेमिस्टरचा मिड सेमिस्टरचा पेपर आहे. ओके. तर याच्यातले पहिले 3 प्रॉब्लेम आहेत ते लाईनचे प्रॉब्लेम आहेत. ओके. तर आपण पहिल्यांदा प्लेनचे प्रॉब्लेम, पहिल्यांदा प्लेनचा एक प्रॉब्लेम घेऊया आणि त्यानंतर मग लाईनच्या प्रॉब्लेम कडे जाऊया. आज आपण मिड सेमिस्टर लास्ट सेमिस्टरचा प्रॉब्लेम काय करूया, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेऊया. त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. सगळ्यांना क्वेश्चन पेपर व्यवस्थित दिसतोय का? हॅलो अनिकेत. अरे एक जण रिप्लाय द्या कोणतरी. व्यवस्थित स्क्रीनला दिसतात का क्वेश्चन? Yes, sir. Yes. Yes. ओके. हा लास्ट सेमिस्टरचा मिड सेमिस्टरचा पेपर आहे. या टाईपचाच क्वेश्चन पेपर असणार आहे. त्याचा स्क्रीनशॉट घेतला का सगळ्यांनी? Yes, sir. Yes, sir. ओके. आणि थर्ड क्वेश्चन सॉलिड वरती असणार आहे. याचा देखील स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. क्वेश्चन नंबर 3, एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा, 10 मार्क्स असणार आहेत. स्क्रीनशॉट घेतला सगळ्यांनी? Yes, sir. Yes, sir. ओके. लाईनचे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह कराल ना? काय लाईनचे प्रॉब्लेम पासूनच सगळे सॉल्व्ह करून घ्यायला पाहिजेत. लाईनचे प्रॉब्लेम सिंपल आहेत. आपण प्लेन पासून स्टार्ट करूया असं मी म्हणतो. लाईन मध्ये कोणाला काय शंका आहेत का? त्यामध्ये रिपिटेशन पाहिजे का? एक प्रॉब्लेम घेऊया आपण, परत बरेच जण विसरले असतील तर. फर्स्ट प्रॉब्लेम घेऊया. सेकंड प्रॉब्लेम जो आहे तो पॉइंटचा प्रॉब्लेम आहे. तो फक्त अबोव्ह इन फ्रंट पोझिशन त्याला दिलेली आहे. सॉरी, लाईनचाच प्रॉब्लेम आहे तो देखील. टेक फर्स्ट प्रॉब्लेम नोट डाऊन करून घ्या. हा वरती, a line PQ is of 80 mm long. Line PQ is 80 mm long, incline 45 degree to HP. PQ, line PQ is 80 mm long, incline 45 degree to HP and 30 degree to VP. 30 degree to VP. Point P is 10 mm away. Point P is 10 mm away from both reference planes. Point P is 10 mm away from both reference planes. Draw projection of line PQ. Draw projection of line PQ. So first write down the given data. Okay. So what is the given data?
True length of line PQ, it is given 80 mm. सगळ्यांना व्यवस्थित दिसतंय का? 45 डिग्री इन्क्लिनेशन विथ HP म्हणजे काय दिलेलं आहे? थीटा. करेक्ट. 45 degree and 30 degree inclination with VP. 30 degree and point P काय सांगितलंय? 10 mm away from both reference planes. Okay, draw the projection. म्हणजे XY पासून काय P point that is a 10 mm away म्हणून सांगितलेलं. स्क्रीन व्यवस्थित दिसते का क्लिअर सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ओके. Okay, draw XY line. Then draw the vertical faint projection line. Okay, then mark the point P, that is a 10 mm away from reference planes, that is a above and below. This is a P point. नोटिफिकेशन काय यूज करायचं म्हणून सांगितलं होतं त्याच्यामध्ये? फ्रंट व्ह्यू साठी आहे तो PF आणि हा टॉप व्ह्यू साठी PT. तुम्ही नोटिफिकेशन काही यूज करू शकता. किंवा व्हर्टिकल प्लेन साठी आहे PV आणि इथं हॉरिझॉन्टल प्लेन साठी PH असं देखील म्हटलं तरी चालेल. तर PF आणि PT 2 पॉइंट घेतलेले आहेत. आता QF आणि QT साठी आपल्याला काय करायचं? प्रोजेक्शन कम्प्लीट करायचं. सो फर्स्ट ड्रॉ द फेंट लाईन्स. तर फर्स्ट PF मधून काय करायचे? पॅरलल टू XY ड्रॉ द फेंट लाईन. Okay, then first true length of the line, it is given 80 mm, and line PQ, it is inclined 45 degree to HP. So theta, it is angle 45 degree. So draw the 45 degree angle line. Use the protector. Place on point PF. Match the 0 0 and mark the 45 degree line. 30 45 40 45. Okay, then draw the faint projection line. Okay, this included angle is theta 45 degree. Then true length of the line, we know the true length, that is a 80 mm. So first mark the end point. This is the end point of the line, and this point is Q point. आता हा QF नाही आहे, त्याचा फ्रंट व्ह्यू नाही आहे, ही फक्त काय दिलेली आहे? ट्रू लेंथ दिलेली आहे. ट्रू लेंथ 80 mm दिलेली आहे. ओके, याला आपण काय म्हणतो? 1 किंवा Q डॅश म्हटलं तरी चालेल. ओके, नेक्स्ट आणि काय इन्क्लिनेशन दिलेलं आहे? त्याच्यामध्ये काय सांगितलंय? इन्क्लिनेशन विथ VP, it is also given 30. So draw the horizontal projection line. Use the protector and inclination, phi inclination from point PT, take 30 degree. We know the true length of PQ is 80 mm. So this is again true length of the line 80 mm.
Okay, Q2. Then these endpoints are the locus for QT and QF. To draw the faint projection lines. तर याच्यावरतीच हा लोकस आहे. Parallel to XY line, draw the faint lines. Okay. This is the locus. QF and QT. Then take vertical projection line, faint vertical projection line up to the PF and use the compass. And then mark the point QF in front view on the locus. Okay. And this point it is QF. Okay. Next, also draw the vertical faint projection line. आता डायरेक्ट तुम्ही असं देखील केलं तरी चालेल. टेक व्हर्टिकल प्रोजेक्शन लाईन फ्रॉम QF. QF मधून डायरेक्ट व्हर्टिकल प्रोजेक्शन लाईन ड्रॉ केली. या ठिकाणी जो पॉइंट मिळणार आहे दॅट इज नथिंग बट QT. अँड देन कनेक्ट विथ द, ही मेथड देखील करेक्ट आहे. ओके. टॉप व्ह्यू and this is the front view of line. Okay. Then measure the angle alpha and beta. Inclination, that is the alpha and beta. Alpha inclination with front view and beta inclination of top view towards the vertical plane. Okay. इथून प्रोजेक्शन लाईन घेऊन देखील केला तर इथं यायला पाहिजे. चेक आन्सर तुमचं करेक्ट आहे की नाही हे चेक करण्यासाठी तुम्ही काय करायचं, ड्रॉ द वर्टिकल प्रोजेक्शन लाईन फ्रॉम Q1. Q1 पासून तो कुठं पर्यंत येणार आहे, अप टू PT. अँड देन रोटेट केला की एक्झॅक्ट त्याच लोकेशनला परत येतो. चेक केल्यानंतर तिथेच पॉइंट आलेला जातो QT पॉइंट. Okay, calculate the angle alpha and beta. And what is the distance between the end projectors? End projector मधलं डिस्टन्स जर विचारलं असेल तर कुठलं येणार ते. आता याच्यामध्ये PF आणि QT मधलं हे एंड प्रोजेक्टर मधलं डिस्टन्स तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना हे देखील बऱ्याच वेळा दिलेलं असतं. हे डिस्टन्स देखील कॅल्क्युलेट करून सांगायचं एंड प्रोजेक्टर मधलं डिस्टन्स. बोला, अँगल किती आला, अल्फा अँगल किती आला? सुप्रिया, आशुतोष, अनिकेत, अनिसा, पायल. अल्फा अँगल 54 degree. 45. चेक करा किती होतो. एक दोनच मेंबर सांगतात, जरा सगळेजण बोला. चॅट बॉक्स मध्ये 55. टाइप केला तरी 53 degree. 54. Sir. हा 55, 54, 56. अँगल चेक करा बघा. 50 नियर अबाउट 55, 55, 54, 56. 2 डिग्री 3 डिग्री ठीक आहे. 58 पर्यंत ठीक आहे. इकडे 53 पर्यंत ठीक आहे. बीटा अँगल, आणि हे एक्झाम मध्ये लिहायचं आहे. अल्फा बीटा आलेलं बट 44. 45. 45, 44. मी देखील चेक करतो.
45. करेक्ट 45 करेक्ट आन्सर. आता तुमचे सगळ्यांचे यांचे जे 45 एक्झॅक्ट सॉल्व्ह केलेले आहेत सगळ्यांनी. आणि एंड प्रोजेक्टर मधलं डिस्टन्स किती आहे कॅल्क्युलेट करून सांगा मला. मेजर करा ते किती येतं डिस्टन्स. हे साईडला लिहायचं आहे प्रत्येक प्रॉब्लेम. हा करेक्ट 40 mm येतं. आले का आन्सर करेक्ट सगळ्यांचं. नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया का. ओके. तर हे साईडला लिहून ठेवा. अल्फा अँगल या ठिकाणी मेन्शन करायचं आहे, थीटा मेन्शन करायचं आहे, ट्रू लेंथ कुठे घेतला ही मेन्शन करायचं आहे, पीटी क्यूटी मेन्शन करायचं आहे, पी हा देखील पीएफ आणि क्यूएफ मेन्शन करायचं आहे. याच्यामध्ये तुम्ही हे 10 mm डिस्टन्स घेतलेलं आहे, जे काय गिव्हन डेटा आहे तो सगळा मेन्शन करायचा. बरेच जण मी बघितलो असाइनमेंट मध्ये फक्त काय केले 4 लाईन्स ड्रॉ केलेत, झालं आन्सर सॉल्व्ह केलेला आहे, तर त्याचे मार्क कट होतात. हे 10 mm देखील इथं मेन्शन करायला पाहिजे. अँगल थीटा फाय इथं 30 डिग्री, इथं 45 डिग्री, अल्फा बीटा, ट्रू लेंथ. ओके, हे सगळं मेन्शन करायचं आहे. हे जर मेन्शन केलेलं नसेल तर त्याच्यामध्ये मार्क तुम्हाला 5 पैकी प्रॉब्लेम असेल तर तुमचं लाईन वर्क त्याच्यामध्ये लाईनच तुम्हाला ही थिक लाईन दिसायला पाहिजे. ह्या फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू त्या ठिकाणी मेन्शन केलेलं पाहिजे. ओके, हे जर तुम्ही थिक मध्ये दाखवलं नाही, सगळ्याच लाईन सगळ्यात फेंटच दाखवल्या, कन्स्ट्रक्शन लाईन दाखवल्या. थिक आणि थिन मध्ये फरक आहे ना. चेन थिन लाईनच यायला पाहिजे, मध्ये डॅशच पाहिजे या ठिकाणी. डॉटेड, आता या ठिकाणी डॉटेड लाईनला कंटिन्युअस सिक्वेन्स तसाच पाहिजे आणि सगळ्यातलं डिस्टन्स एकसारखं मेंटेन व्हायला पाहिजे. एक जण इथं ड्रॉ करतो, मग इथं छोटी, मग मोठी, छोटी मोठी, ही डॉटेड होऊ शकत नाही लाईन. ही लाईन पाहिजे डॉटेड. सेंटर लाईन, थिक लाईन, थिन लाईन, हे लाईन वर्क जे आहे. आता इथं कन्स्ट्रक्शन लाईन म्हटल्यानंतर किंवा प्रोजेक्शन लाईन म्हटल्यानंतर मी जे लाईन्स ड्रॉ केले त्या सगळ्या फेंट लाईन्स आहेत. ऍरो दाखवायचे आहेत त्याच्यावरती. तुम्ही घेत असताना ऍरो कसे कुठल्या डायरेक्शन घेतला, प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना तुम्हाला कसा सॉल्व्ह केलेला हे लक्षात यायला पाहिजे. हे परत रिवाइज करतोय आपण. परत एक्झाम मध्ये किंवा कुठेही प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना हे जर तुम्ही केलेलं नसेल तर मार्क कट होतात. आउट ऑफ 5 3 मार्क्स येतील किंवा हार्डली 2 मार्क्स येतील. नुसतंच काय केलेलं आहे, इथं ह्या 2 लाईन्स आहेत, इथं 2 लाईन्स आहेत, थीटा मेन्शन केलेलं नाही, फाय मेन्शन. एक्झामिनर कुठलाही पेपर चेक करत असताना स्केल, त्यानंतर प्रोटेक्टर, इथं तुमच्या प्रत्येक पेपरला त्या ठिकाणी लावून वाट बघत बसणार नाहीये की एक्झॅक्ट 45 घेतलेला आहे का. हे तुम्हाला आज का सांगतो, मिड सेमेस्टरला चांगले मार्क मिळवायचे, एंड सेमेस्टरला तुम्हाला मॅक्झिमम स्कोअर करायचा असेल तर त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तुम्ही काय करायला पाहिजे, अँगल मेन्शन करायला पाहिजे. कारण बऱ्याच वेळा कसं होतं, क्वेश्चन वाचतात, एक क्वेश्चन मध्ये 45 इथं दिलेला असतो थीटा, मात्र 45 इथं घेतलेला असतो. त्यामुळे प्रत्येक वेळा हा घेतल्यानंतर इथं अल्फा बीटा, अल्फाला इथं तुमचा 53 आलेला आहे किंवा 58 आलेला आहे, ठीक आहे. एक्झॅक्ट जरी आलं नसेल तर 1-2 डिग्री 3 डिग्री कन्सिडर करून आउट ऑफ 5 जर व्यवस्थित सॉल्व्ह केलं असेल तर त्या ठिकाणी आउट ऑफ 5 मार्क्स मिळतात. आणि ते जर काही मेन्शन केलेलं नसेल, अल्फा बीटा मेन्शन केलं नसेल तर 3 मार्क्स फायनल एंड. त्यानंतर मॅक्सिमम व्यवस्थित जर असेल, अल्फा बीटा मेन्शन केले नसतील तर 4 मार्क्स. कारण की ऍपरंट इन्क्लिनेशन हे कॅल्क्युलेट करायला पाहिजे ना. हे ट्रू इन्क्लिनेशन झालं, ह्याच्या समोर जर तुम्ही लिहिलेलं असाल हे ट्रू, याच्यामध्ये हे ऍपरंट इन्क्लिनेशन आहे. AI ऍपरंट इन्क्लिनेशन म्हणजे अल्फा बीटा फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू बरोबर जे इन्क्लिनेशन आहे ऍपरंट इन्क्लिनेशन, आणि हे जे आहेत हे ट्रू इन्क्लिनेशन. मग ह्या सगळ्या गोष्टी गिव्हन डेटाने हे लिहिलेलं असेल तर तुम्हाला आउट ऑफ आउट मार्क मिळतील. नसेल, तुम्ही याच्यामध्ये थिन लाईन पण तशीच, थिक पण तशीच, डायमेन्शन दिले नाहीत आणि 4 लाईन्स ड्रॉ केलेत, प्रॉब्लेम बरोबर आहे, मात्र 3च मार्क मिळणार. हे लक्षात ठेवा सगळेजण. असाइनमेंट मध्ये बऱ्याच जणांनी तसंच सॉल्व्ह केलेलं आहे. मी त्या ठिकाणी 1 मार्क कट केलेला आहे. लेट सबमिशन केलेला आहे, 1 मार्क कट केलेला आहे. सुपर लेट झालेला आहे, परत 1 मार्क कट केलेला आहे. आणि प्रॉब्लेम चुकलेला असेल तर परत 1 मार्क. आता जे लेट मध्ये आहेत आता तर 2 मार्क कट होणार सगळ्यात शेवटी लेट जे सबमिशन केलेले आहेत. बरं, सबमिशनचे डेट वाढवलेले आहेत. 30 जुलैपर्यंत सगळ्यांनी सबमिशन करायचं. सगळ्याच असाइनमेंटच्या आणि सगळ्या शीटच्या डेट वाढवलेले आहेत. तर 30 जुलैपर्यंत काय करायचं, लास्ट डेट आहे 10 AM पर्यंतच आहे.
30 जुलैला 10 AM पर्यंत PM पर्यंत नाहीये, सकाळी 10 वाजेपर्यंत 30 जुलै पर्यंत काय करायचं, सबमिशन करायचं. तर बऱ्याच जणांनी सगळ्यांनी सबमिशन केलं, एक 8-10 मेंबरच फक्त सबमिशन केलेलं नाहीये. तर त्यांना देखील हा लास्ट चान्स आहे, याच्यामध्ये कुठेही काही मॅनिपुलेट होणार नाहीये. परत जर करणार नसतील तर मी काय विचारणार, डायरेक्ट त्याचे मार्क 0 असतील. CA1 देखील 0 असेल आणि CA2 देखील 0 असेल. अटेंडन्स प्लस अटेंडन्स कन्सिडर होणार आहे याच्यामध्ये. शीटचे मार्क वेगळे असणार आहेत. मला पॅटर्न पहिला सांगितलेला आहे. मार्क जे आहे ते 60 मार्क कंटिन्युअस असेसमेंट साठी आहेत आणि 20 मार्क आहेत ते तुम्हाला तुमची मिड सेमिस्टर एक्झाम आहे. ओके, तर हे हॅलो Yes, sir. आणि हा, तर हे 20 मार्क जे आहेत त्यातले CA1 आणि CA2 याचे मार्क झाले. टर्मवर्कचे शीटचे मार्क जे आहेत, शीटचे मार्क तुमचे जे दिलेले असणार आहेत ते शीटचे मार्क 25 आउट ऑफ असणार आहेत. त्याच्यामध्ये देखील अटेंडन्स कन्सिडर केलं जाणार आहे. प्रॅक्टिकल वीकली एकच होतं बुधवारी 2 तासाचं, ते कन्सिडर होणार आहे प्रॅक्टिकलच्या ह्याला. त्याला किती तास तुम्ही 2 तासापैकी किती तास प्रेझेंट होता त्याच्यावरती. आता हे मिड सेमिस्टरचे मार्क झाले 20 पैकी आणि CA1 CA2 चे आउट ऑफ 10 हे तुम्हाला स्कोर करायला चान्स आहे. याच्यामध्ये CA1 पैकी आता तुम्हाला मार्क बघितलाच असेल तुमचे. आता CA2 चे मार्क जे आहेत हे सबमिशन वरती तुमचे मार्क किती पडले त्याच्यावरती असणार आहेत. शीटचे देखील मार्क मी सगळे शेअर केलेले आहेत. ज्यांनी सबमिशन केले नाही त्यांच्यासाठी सांगतो, ज्यांनी केलेल्या वेळेत त्यांना आउट ऑफ 10 9 8 7 मार्क पडलेले आहेत. आता जे लेट होतील त्याच्यापेक्षा कमी असतील. ओके, तर वेळेत सबमिशन करा. डेट एक्सटेंड केलेले आहेत तर डेट एक्सटेंड होणार नाहीत. सबमिशन चुकीचं केलंय तर ते चेक करताना बघा, घरचे मोबाईलवरचे फोटो, तुमचे पर्सनल काढलेले फोटो देखील 1-2 मेंबरनी अपलोड केले होते. फोन करून सांगितलं फोटो तुम्ही अपलोड केलेत म्हणून. तुम्ही काय सबमिशन असाइनमेंट नंबर 5 असेल तर 5 ला असाइनमेंट नंबर 5 आपण अपलोड केले का हे तुम्ही चेक करायचं. ह्याच्यात काहीतरी वेगळंच एक काहीतरी प्रॉब्लेम त्या ठिकाणी काय झालं, अपलोड झालेला असतो. राहिलेले 4 प्रॉब्लेम अपडेट त्या ठिकाणी अपलोडच नसतात किंवा सबमिशनच झालं नसतं, नेटवर्क गेलेलं असतं. ते परत नंतर चेक करायचं आपण सबमिशन वेळेत तेच त्या ठिकाणी केलेलं आहे का. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया. आता प्लेनचे प्रॉब्लेम घेऊया. लाईनचा एक झाला त्या ठिकाणी. बाकीचे लाईनचे प्रॉब्लेम, व्हरायटी ऑफ प्रॉब्लेम आपण घेतलेले आहेत, त्याचे व्हिडिओज अवेलेबल आहेत. ओके, टेक नेक्स्ट प्रॉब्लेम ऑफ प्लेन. अ पेंटागॉन ऑफ 40 mm साइड, नोट डाउन करून घ्या. अ पेंटागॉन ऑफ 40 mm साइड इज रेस्ट इन HP on one of the corner. The important word corner. A pentagon of 40 mm side is raised in HP. Side of pentagon it is given 40 mm and rest in HP on one of the corner. Pentagon is inclined 45 degree to HP. Incline 45 degree to HP and side opposite to resting corner is incline 60 degree. Means resting corner opposite side, a side opposite to resting corner is inclined 60 degree to AP. 60 degree to AP. Complete the projection of pentagon. Okay. क्वेश्चन नोट डाउन करून घेतला सगळ्यांनी. Yes, sir. Okay. So first, draw the XY line. Mention here vertical plane, horizontal plane, Y and X. Okay. आता याच्यामध्ये कॉर्नर वरती रेस्ट आहे. ओके, पेंटागॉन कॉर्नर वरती रेस्ट आहे.
तर पहिल्यांदा काय करायचं, प्रोजेक्शन ऑफ सॉलिड मध्ये आपण अपोजिट करतो. कॉर्नर म्हटलं की तो आपण कॉर्नर कुठे घेतो, राईट साईडला घेतो, राईट हँडला. ओके, मात्र इथे घेत असताना, प्लेन मध्ये घेत असताना मात्र तो लेफ्टला घ्यायचा. पहिल्यांदा लेफ्ट म्हणजे प्लेन असेल ना, प्लेनला लेफ्ट साईडलाच काय करायचं, कॉर्नर सेपरेट घ्यायचं. कारण की तो रेस्ट केल्यानंतर आपल्याला काय करता येईल, इन्क्लाइन करता येईल. ओके, तर या ठिकाणी फर्स्ट ड्रॉ द व्हर्टिकल प्रोजेक्शन लाईन 40 mm. पहिल्यांदा पेंटागॉन ड्रॉ करायचा, म्हणजे पोझिशन त्याची कशी येणार आहे, रेस्टिंग ऑन कॉर्नर. स्क्रीन दिसत नाही. स्क्रीन दिसते का व्यवस्थित सगळ्यांना? हॅलो. Yes, sir. ओके, फोर्टी mm साइड साठी व्हर्टिकल लाईन परपेंडिक्युलर. आता बेस या साईडला आणि कॉर्नर इकडे यायला पाहिजे. ओके, आता तुम्ही रेग्युलर मेथड यूज करून ड्रॉ केला तरी चालेल, किंवा याच्यामध्ये अँगल घेतला तरी चालेल. तर याच्यामध्ये 72 डिग्री हा 72 डिग्री अँगल इकडून घ्यायचा आहे. इंटरनल अँगल तुम्ही घेत असताना 108 घेत. ओके, 2 डिग्री घेतलेलं आहे आणि साइड बेस साइड 40 mm दिलेलं आहे. Screen is visible to all. Yes, sir. पेंटागॉन ड्रॉ केला का सगळ्यांनी? किंवा कॉर्नर सगळ्यांना व्यवस्थित दिसतोय का तो? ओके, इथपर्यंत ड्रॉ करून झालं का? Yes, sir. ओके, कॉर्नर वरती रेस्ट आहे, बेस वरती म्हटलेलं नाहीये. क्वेश्चन मध्ये स्पेसिफिक त्या ठिकाणी कॉर्नर वर्ड आलेला आहे. बऱ्याच जणांचे असाइनमेंटचे प्रॉब्लेम चुकलेले आहेत, त्या ठिकाणी मी मेन्शन केलेलं आहे कॉर्नर वर्ड म्हणून सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी कॉर्नर आहे, तो कॉर्नर या साईडला आलेला आहे. कॉर्नर इकडे का घ्यायचा, कारण की कॉर्नर इथे घेतल्यानंतर आपल्याला तो लिफ्ट करता येतो. ए, बी, सी, डी आणि ई. These are the 5 corners of plane. Then draw the vertical projection lines. त्याच्यातून व्हर्टिकल प्रोजेक्शन लाईन्स ड्रॉ करायचे आहेत.
ओके. So C dash D dash appears at this point. प्लेन आता तो असं केल्यानंतर त्या ठिकाणी काय दिसणार आहे, सी आणि डी एकाच ठिकाणी येणार आहेत. देन बी अँड ई पॉइंट, बी डॅश ई डॅश अँड ए ऍट दिस एंड झालेलं आहे. ओके. आता क्वेश्चन मध्ये काय म्हणलेलं आहे, सो दिस इज द 40 mm. आता हे डायमेन्शन तुम्ही नंतर द्यायच्यामध्ये इथं काय करायचं, प्रोजेक्शन लाईन घ्यायचे, थिन लाईन घ्यायचे आणि त्याच्यामध्ये 40 mm डायमेन्शन दाखवा. रेस्ट ऑन एचपी, हा एचपी वरती रेस्ट आहे प्लेन. ओके. ऑन वन ऑफ द कॉर्नर, आता ह्या कॉर्नर वरती रेस्ट आहे असं सांगितलेलं आहे. पेंटागॉन इज इन्क्लाइन 45 डिग्री टू एचपी. आता तो काय करायचं, कॉर्नर इथं एकच पॉइंट यायला पाहिजे. जर या ठिकाणी काय केलं असतं, इकडे व्हर्टिकल लाईन घेतली असती तर इथं एज आली असती, म्हणजे बेस वरती म्हटलं असतं तर बेस या साईडला घेतला असता. ओके. आता हाच प्रॉब्लेम जर पेंटागॉनल प्रिझम असता किंवा सॉलिड असता तर त्या वरती रेस्ट म्हटल्यानंतर कॉर्नर, कारण तो प्रिझम आहे, प्रिझम. लक्षात येते काय, त्याचं कॉर्नर या त्याला इन्क्लिनेशन त्याला द्यायचं होतं. आता इन्क्लिनेशन इथून द्यायचंय ना. जर पॉइंट इथं आला असता आणि त्याचा प्रिझम रेक्टँगल तयार झाला असता. लक्षात येते का याच्यामध्ये का घ्यायचं कॉर्नर या साईडला. ते कधीही प्लेन मध्ये घेत असताना कॉर्नर म्हटला किंवा बेस म्हटला, बेस एज म्हटलं की तो कुठं घ्यायचा, हे कायम लक्षात ठेवणार. किंवा बेस एज म्हटला तो कुठे घ्यायचा, लेफ्ट हँड साईडला घ्यायचं आणि ड्रॉ करायला सुरुवात करायची. ओके. आणि याच्यामध्ये प्रोजेक्शन ऑफ सॉलिड मध्ये, सॉलिड जेव्हा स्टार्ट होतो त्यावेळेला बेस एज किंवा त्या ठिकाणी काय म्हटलेलं असेल, कॉर्नर वरती रेस्ट आहे म्हटलेलं असतो, त्यावेळेला काय करायचं तर राईट हँड साईडला घ्यायचं. हे कायम थंब रूल लक्षात ठेवा. हे समजलं का सगळ्यांना? सर जरा परत सांगा. मध्ये प्रोजेक्शन ऑफ सांगितलेलं असेल, कॉर्नर वरती रेस्ट आहे असं सांगितलेलं असेल, ओके, तर तो काय करायचा आहे, तुम्हाला मी एक काय करतो, त्या माझ्याकडे एक आहे पीडीएफ आहे, त्या पीडीएफ मध्ये कॉर्नर वरती रेस असेल तर त्या ठिकाणी किंवा बेस एज वरती रेस असेल तर त्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. तर याच्यामध्ये प्लेन असेल, प्लेनचा प्रॉब्लेम असेल तर कायम कॉर्नर किंवा बेस असा वर्ड आलेला असेल. ओके. आता इथं वर्ड काय आलेला आहे हेक्झागॉन मध्ये, ऑन वन ऑफ द साइड. हेक्झागॉनल प्लेन जो आहे त्याच्या साइड वरती रेस्ट आहे, तर त्यावेळेला तुम्हाला साइड या ठिकाणी घ्यावी लागते, डाव्या साईडला. ओके. हे कायम लक्षात ठेवायचं. कॉर्नर म्हटलं, कॉर्नर वरती रेस्ट आहे म्हटलं तर कॉर्नर या साईडला घ्यायचा, कुठं, डाव्या साईडला प्लेन मध्ये. मात्र सॉलिड मध्ये घेत असताना, प्रोजेक्शन ऑफ सॉलिड मध्ये किंवा पिरॅमिड मध्ये घेत असताना काय करायचंय, तर तो राईट हँड साईडला, बेस एज आणि कॉर्नर अपोजिट इकडे घ्यायचा, राईट हँड साईडला घ्यायचा, इकडे कॉर्नर. आता कॉर्नर म्हटलं असतं तर सॉलिड मध्ये तो इकडे घ्यावा लागला असता, प्रोजेक्शन ऑफ सॉलिड मध्ये. लक्षात आलं का? येस सर. त्याची पीडीएफ शेअर करतो मी ग्रुपवरती नंतर. ओके. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, पेंटागॉन इज इन्क्लाइन 45 डिग्री टू एचपी. कॉर्नर वरती रेस असताना, कॉर्नर वरती रेस असताना तो काय करायचा, 45 डिग्री इन्क्लाइन करायचा. म्हणजे इथं फक्त कॉर्नर वरती काय यायला पाहिजे, एकच पॉईंट यायला पाहिजे ना. तो कुठला पॉईंट यायला पाहिजे, ए डॅश. दोन पॉईंट यायला नको आहे त्या ठिकाणी, कॉर्नर एकच असतो, दोन नसतात, हे कॉमन आहे. बऱ्याच जणांनी कॉर्नर म्हटल्यानंतर त्या ठिकाणी इथं ए बी आलेला आहे तुमचा, किंवा इथं बेसी, इथं ए बी दिलेला आहे बेस, इकडे कॉर्नर घेतलेला नाही, मग इथं ए बी परत येतो. तो कसा येईल त्या ठिकाणी, बेस म्हटलेला असेल किंवा साईड म्हटलेलं असेल, साईड म्हटला तरच दोन पॉईंट येतात त्या ठिकाणी. हे कायम लक्षात ठेवा. प्रॉब्लेम इथंच चुकतो बऱ्याच जणांचा. कॉर्नर वर्ड महत्वाचा आहे याच्यामध्ये. ओके. तर कॉर्नर एकच असतो कायम, तर कॉर्नर साठी एकच पॉईंट काय यायला पाहिजे, एक्स वाय लाईन वरती. हा फर्स्ट फिगर झाली, फर्स्ट पोझिशन. सेकंड, थर्ड साठी आपण इथं आलेलो आहे, थर्ड साठी आपण कॉर्नर वरती रेस्ट आहे असं सांगितलेलं आहे, आणि तसाच तो प्लेन काय करतो, 45 डिग्री इन्क्लाइन होतो. ओके. सो ड्रॉ द 45 डिग्री लाईन. क्वेश्चन बघा त्याच्यामध्ये काय म्हटलं, 45 डिग्री इन्क्लाइन टू एचपी. ओके. ड्रॉ 45 डिग्री इन्क्लाइन लाईन फ्रॉम ए डॅश
ए डॅश मधून काय करायचं आहे, ड्रॉ 45 डिग्री लाईन. पहिल्यांदा फेंट लाईन ड्रॉ करा. ओके, फेंट लाईन ड्रॉ केलेली आहे. आणि त्यानंतर काय करायचं, टेक अ कंपास. कंपास मध्ये डिस्टन्स अप टू सी डॅश डी डॅश डिस्टन्स घ्या आणि या ठिकाणी सी डॅश डी डॅश याच्यावरती मार्क करा. ओके, तो एंड पॉइंट सी डॅश डी डॅश. ओके, नेक्स्ट तसंच बी डॅश ई डॅश देखील घ्यायचं. ओके, तर तो देखील पॉइंट या ठिकाणी मार्क करून घ्यायचा. बी डॅश ई डॅश. ओके, आणि ही लाईन थिक करायची आहे. देन टेक व्हर्टिकल प्रोजेक्शन लाईन. सिक्वेन्स बघा, एचपी वरती रेस्ट आहे 1 2 3 4 5 6 असाच जाणार आहे. व्हीपी वरती रेस्ट असेल 1 2 3 4 5 6 इथं येणार आहे लास्ट आन्सर. ओके, सो ड्रॉ द व्हर्टिकल प्रोजेक्शन लाईन्स एक्झॅक्टली परपेंडिक्युलर टू एक्स वाय. ओके, व्हर्टिकल लाईन्स ड्रॉ केलेले आहेत. फर्स्ट, सेकंड, थर्ड. इन्क्लिनेशन हा किती इन्क्लिनेशन होता, थिटा 45 डिग्री. ओके, अँगल देखील मेन्शन करायचा आहे. डायमेन्शन देखील द्या या ठिकाणी. बरेच जण डायमेन्शन देत नाहीत, मार्क कट का झाले म्हणून विचारतात मला. 10 पैकी 10 नाहीये, कुठं ना कुठेतरी चुकलेलं असणार आहे, लाईनवर दिलेलं नसणार आहे. आता ह्या लाईन्स खरं म्हटलं तर दिसायला नको आहे, फक्त तुम्हाला समजावेत म्हणून मी तेवढ्या डार्क ड्रॉ केलेल्या आहेत. एकदम फेंट ड्रॉ करायचं. ओके, 40 mm. देन क्रॉस मॅचिंग करायचं आहे. क्रॉस मॅचिंग करत असताना बघा, चेक करा एक्झॅक्ट. आता हे देखील महत्वाचं आहे, एक्झॅक्ट एक्स वाय ला पॅरलल. आता बऱ्याच जणांच्या लाईन इन्क्लाइन एकमेकाला पॅरलल नसतातच, रोल इन ड्रॉ युज केलेला नसतो. लाईन पॅरलच पाहिजेत. ह्या दोन लाईन कशा पॅरलल दिसतात, अशा सगळ्या लाईन्स पॅरलच पाहिजेत आणि त्या एक्स वाय ला पॅरलल पाहिजेत. रेफरन्स आपण येतो घेतो ना एक्स वायचं, तर ते नसतं. ते देखील नसेल तर मार्क कट होतील. पॉइंट एका ठिकाणी राहतो आणि प्रोजेक्शन घेता एका ठिकाणी होऊन. इथं ई पॉइंट इथं आहे, प्रोजेक्शन इथून घेतलेलं आहे किंवा इथून खाली घेतलेलं आहे, ती इन्क्लाइन चुकीची घेतलेली आहे, तरी देखील आन्सर चुकतं. इथं चुकला घ्यायला की इथला पुढचा व्ह्यू चुकणार आहे, कारण हा आहेचाच व्ह्यू तुम्हाला इथं इन्क्लाइन करायचा आहे. पहिल्या 4 पोझिशन सगळ्यांना ड्रॉ करता येतात, 5व्या पोझिशनलाच बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम चुकलेला आहे. ओके, ऍक्च्युअल कॉलेजमध्ये नसल्यामुळे ड्राफ्टर वरती तुम्हाला सांगितलं असतं तर ते एक्झॅक्ट आलं असतं. बघा, सगळ्या लाईन्स पॅरलल आहेत आणि एक्झॅक्ट त्या पॉइंट मधूनच आलेल्या आहेत. ओके, देन मार्क 1 by 1 ऑल पॉइंट्स. ओके, फर्स्ट पॉइंट A point, that is a resting point, it is present here. So A point. Next B point, check the B point projection line. B point will be present here. Next C point. हे देखील क्रॉस मॅचिंग चुकलेलं आहे बऱ्याच जणांचं, गडबडीत कुठेतरी दुसराच पॉइंट त्या ठिकाणी मार्क केलेला आहे. C point, D point and last E point. ओके, सर्क्युलर प्लेनचा सगळ्यांचा प्रॉब्लेम चुकलेला आहे, तो आपण रिपीट करायचा. सॉल्व्ह करून देतो मी सगळ्यांना. सर्क्युलर प्लेन जो असाइनमेंटला काय शीटला दिला होता त्यातला तो प्रॉब्लेम चुकलेला आहे. कोण विचारलाच नाही मला तो बरोबर आहे का चुकलाय सॉल्व्ह केल्यानंतर. ओके, हा रिड्यूस झालेला दिसतोय बघा. याच्यापेक्षा ही इमेज, कारण तो इन्क्लाइन केल्यानंतर काय होणार आहे, साईज लहान होणार ना, रिड्यूस इमेज जनरेट होणार, त्या ठिकाणी व्ह्यू जनरेट होणार. बघा, याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक आहे. कॉर्नर आला का, लक्षात आलं का? तो कॉर्नर वरती इन्क्लाइन केल्यामुळे जसा वरती जाईल तसा तो शॉर्ट होणार आहे. नेक्स्ट, आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, आता हे सगळ्यात महत्वाचं आहे. इथे काय सांगितलेलं आहे, एचपी वरती रेस्ट आहे, म्हणजे इथपर्यंत 4 व्ह्यू तुम्ही करेक्ट ड्रॉ केलेला आहे. इथला व्ह्यू ड्रॉ करणं सगळ्यात महत्वाचं आहे, असं इकडे कॉपी करता आलं पाहिजे. काय म्हणलेलं आहे,
साइड अपोजिट टू द रेस्टिंग कॉर्नर. वर्ड काय म्हणलेलं आहे? साइड अपोजिट टू द रेस्टिंग कॉर्नर. बघा क्वेश्चन मध्ये काय म्हणलेलं आहे? साइड अपोजिट टू रेस्टिंग कॉर्नर. रेस्टिंग कॉर्नरच्या बरोबर अपोजिटला साइड कुठली आहे याच्यामध्ये? हा रेस्टिंग कॉर्नर ए पॉइंट आहे, त्याच्या अपोजिट साइड कुठली आहे? सुप्रिया, सुमित, श्रेयस. साइड सीडी. करेक्ट, सीडी. आता ती सीडी साइड जी आहे त्या सीडी साइडला काय सांगितलेलं आहे? इज इन्क्लाइन 60 डिग्री टू व्हीपी. आता कशी आहे ती साइड? किती अँगल मध्ये, किती मध्ये कन्वर्ट करायचे? 60 डिग्री. आता किती डिग्री अँगल मध्ये आहे? 45. 45. 90 मध्ये एज जी आहे ती 90 मध्ये आहे. त्याला काय करायचं? 60 डिग्रीला इन्क्लाइन करायचं आहे. असंच या ठिकाणी 60 डिग्रीला इन्क्लाइन करायचं आहे. ओके, तर ह्या इथून 60 डिग्री साठी लाईन ड्रॉ करायला पाहिजे आणि हा व्ह्यू इथं आपल्याला काय करायला पाहिजे? 90चं 60 डिग्रीला कन्व्हर्जन करून घ्या. आहे असाच व्ह्यू यायला पाहिजे. ओके, तर लक्ष द्या व्यवस्थित. बऱ्याच जणांना सोडवता आलेलं नाहीये, आपण तो सॉल्व्ह करायचा व्यवस्थित होता. तर फर्स्ट मार्क द पॉइंट, एंडला पॉइंट मार्क करून घ्या आणि 60 डिग्री साठी काय करायचं आहे? त्या पॉइंट मधून 60 डिग्री साठी लाईन ड्रॉ करायची आहे. एक्झॅक्ट 60 डिग्री. व्ह्यू बसतो का बघा पहिल्यांदा. अप्रॉक्सिमेट डिस्टन्स त्या पद्धतीने घ्यायचा. मी एंडला घेतलेला आहे. ओके, बघा कुठे घेतलेलं आहे? व्हीपी एचपीच्या पण बाहेर घेतलेलं आहे. याच्यामध्ये तो व्यवस्थित या ठिकाणी बसायला पाहिजे. पॉईंट याच्या XY ला क्रॉस करून जाता कामा नाही. त्याच्यामध्ये आणि पॉईंट ए मध्ये एक 10 mm चं डिस्टन्स राहायला पाहिजे. तर तो इथं घ्यायचा आहे. हे अप्रॉक्सिमेट डिस्टन्स घ्यायचं आहे. बऱ्याच जणांना इथं देखील शंका होत्या, हे डिस्टन्स सर कुठे घ्यायचं म्हणून विचारत होते. तर ह्या XY पासून एक सफिशियंट डिस्टन्स इथं घेतलं तरी चालेल, कारण प्रोजेक्शन लाईन घेऊन आपण हा व्ह्यू कम्प्लीट करणार आहे. तर CD डिस्टन्स तुम्ही इथं या एंडला घेतला तरी चालेल. हे अप्रॉक्सिमेट कुठेही घ्यायचं आहे असंच घ्यायचं आहे. आता कंपास मध्ये फर्स्ट, आता हे तुम्हाला पहिल्यांदा मी काय करतो या ठिकाणी फर्स्ट पॉइंट दाखवतो. या ठिकाणी C पॉइंट मार्क करून घेतलेला आहे. C to D टेक अ डिस्टन्स C to D. इकडे लक्ष द्या, ज्यांना ड्रॉ करता येत नाही त्यांनी C to D डिस्टन्स घ्यायचं आहे. मार्क C to D. ओके, आता इथून पुढचा पार्ट महत्वाचा आहे. हे मी जे दाखवतोय ते महत्वाचं आहे. आता ह्या लाईनला बघा, याच्यामध्ये बरोबर C ला या ठिकाणी 90 डिग्री एक लाईन गेलेली दिसते का? ह्या 90 डिग्री मध्ये लाईन जे आहे तुम्ही डार्क दाखवतो, दिसतात काय दोन्ही लाईन्स? हे ड्रॉ करता आलेलं नाही आहे. 90 डिग्री मध्ये आहेत का? येस सर. हॅलो, हा. तर C ला एक्झॅक्ट तुमची स्केल जी आहे, स्केलच्या लाईन ज्या आहेत त्या एक्झॅक्ट काय व्हायला पाहिजे? बघा, स्केलची लाईन एक्झॅक्ट जी आहे ती अशी याला व्यवस्थित मॅच व्हायला पाहिजे. आता या ठिकाणी मध्ये 95 ची लाईन जी आहे ती एक्झॅक्ट अशी मॅच व्हायला पाहिजे. ओके, म्हणजे तुमचं स्केल कशी राहणार आहे? परपेंडिक्युलर टू 60 डिग्री लाईन. ओके, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी लाईन बरोबर परपेंडिक्युलर ड्रॉ करता येतील. मग ह्या पद्धतीने मॅच करून घ्यायचं आणि फेंट लाईन ड्रॉ करायचे. बघा 90 डिग्री आहे का? इथं एक्झॅक्ट 90 डिग्री आहे. इथं आतमध्ये म्हणतो हा 90 डिग्री मध्ये. ओके, तर 90 डिग्री घ्यायचं आणि तशीच ती लाईन इथंपर्यंत ड्रॉ झालं का करून सगळ्यांचं? येस सर. ओके, नेक्स्ट. आता ह्या पॉइंट पासून नेक्स्ट पॉइंट जो आहे, हा पॉइंट मी काय कन्सिडर करतो? 1.1 आणि इकडचा 2. ओके, बघा त्या ठिकाणी त्याला बरोबर एक्झॅक्ट परपेंडिक्युलर अनेक लाईन आहे. म्हणजे पॉइंट 1 C पासून 1 पर्यंत डिस्टन्स घेऊन मार्क करू शकतो. D पासून 2 पर्यंत डिस्टन्स इकडे मार्क करू शकतो. ओके, टेक अ डिस्टन्स C to 1. C to 1 डिस्टन्स कंपास मध्ये घ्यायचं आहे. घेतलं का? C to 1 आणि D to 2 दोन्ही सेमच डिस्टन्स असणार आहे. ओके,
देन मार्क द पॉइंट. दोन्ही साईडला पॉइंट मार्क करायचा आहे. इथं काय मिळालं तुम्हाला 1 आणि इकडे मिळाला 2. सी पासून 1, डी पासून 2 मिळालेलं आहे आणि एक्झॅक्ट त्या दोन्हीला रेक्टँगल क्रिएट परपेंडिक्युलर लाईन आहे ती लाईन ड्रॉ करायची. रेक्टँगल एक्झॅक्ट रेखा पाहिजे. ओके, ड्रॉ केला. ड्रॉ केला का? Yes, sir. ओके, देन टेक अ डिस्टन्स फ्रॉम 1 to B. हे काय करायचं आहे, 1 to B डिस्टन्स घ्यायचं आहे. कुठलं डिस्टन्स घेतलं? 1 to B. या एंडचं डिस्टन्स कंपास मध्ये घ्यायचं. डायरेक्ट तुम्हाला या ठिकाणी काही नाही, सिम्पल आहे. फक्त व्ह्यू ट्रान्सफर करताना आपल्याला कन्स्ट्रक्शन इथं जसं आहे त्या पद्धतीने इकडे ट्रान्सफर करायचं आहे. सो दिस पॉइंट इट इज नथिंग बट पॉइंट बी. आहे असा शेप इथे यायला पाहिजे. फक्त याचा हा अँगल जो आहे तो 60 डिग्रीला आलेला आहे, 90 मधून चेंज केलेला आहे. जसा बी पॉइंट घेतला तसंच इकडे काय करायचं आहे, ई पॉइंट मार्क करून घ्यायचं आहे. ई पॉइंट. ओके, इकडे बी आणि ई घेतलेला आहे. आता याच्यामध्ये दोन्हीच्या मध्ये बघितलं तर एक्झॅक्ट परपेंडिक्युलर मिडलला या ठिकाणी एक व्हर्टिकल लाईन आहे आणि त्याच्यावरती काय या ठिकाणी पॉइंट ए आहे. ओके, हे तुम्ही ए पॉइंट हा घेत असताना याला सिंपल ट्रिक सांगतो तुम्हाला. आता ए पॉइंट काय असणार आहे, बी पासून आणि ई पासून इक्वल डिस्टन्स वरती असणार आहे. तर तुम्ही काय करू शकता, टेक अ डिस्टन्स ए टू बी. कंपास मध्ये डिस्टन्स काय करायचं, ए टू बी घेऊ शकता किंवा मिड पॉइंट घेऊन इथून परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची आहे, परत डिस्टन्स घेऊन मार्क करायचं. त्यापेक्षा इझी मेथड काय, बी टू ए डिस्टन्स कंपास मध्ये घ्या, बी टू ए आणि ए टू ई डिस्टन्स हे सेमच असणार आहे. बी वरती कंपास ठेवायचा, ड्रॉ दी आर्क. त्या ठिकाणी पेन्सिलची टिप जी आहे ती एक्झॅक्ट व्यवस्थित पाहिजे आणि तुमचा कंपास व्यवस्थित पाहिजे. जर त्याच्यामध्ये गॅप राहिलेला असेल तर तो येणार नाही. तर क्रॉस होणार आहे हा पॉइंट कुठला आला, पॉइंट ए. मिळाले का सगळे पॉइंट्स? हॅलो, Yes, sir. ओके. देन कनेक्ट विथ स्ट्रेट लाईन. आता सगळे पॉइंट पुन्हा कनेक्ट करायचे आहेत. बघा, आहे असाच व्ह्यू इथं आलेला आहे. याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काहीही फरक नाहीये. ओके, आता हा 5th झाला आणि राहिलेला 6th व्ह्यू क्रॉस मॅचिंग करून कम्प्लीट करायचं. इझी आहे तो. रोल इन ड्रॉ यूज करायचा, चांगल्या क्वालिटीचा रोल इन ड्रॉ घ्या. जर खराब झालं असेल तर वापरू नका. पॅरलल लाईन्स, परपेंडिक्युलर लाईन्स येणार नाहीत. ओके, बघा या ठिकाणी रोल इन ड्रॉ मॅच करत असताना ही जी लाईन आहे, पॅरलल म्हणजे प्रत्येक वेळा काय करायचं, याच्यावरती ज्या लाईन्स असतात प्रिंटेड ज्या आहेत त्या लाईन्स आपल्या ज्या ड्रॉइंग केलेल्या ह्या लाईनला, त्या लाईनला मॅच व्हायला पाहिजे. म्हणजे ती एक्झॅक्ट परपेंडिक्युलर झाली. आणि तिथून काय करायचं, तर प्रत्येक पॉइंट मधून व्हर्टिकल प्रोजेक्शन लाईन्स ड्रॉ करायच्या. सो फर्स्ट प्रोजेक्शन लाईन, आता या ठिकाणी ए आणि बी साठी एकच प्रोजेक्शन लाईन येते. येते का नाही, का वेगवेगळी येते? थोडस चेंज होतं. ओके, then first mark the point A, that is a resting point. क्रॉस मॅचिंग इकडून दोन्ही पॉइंट चेक करायचे. ए डॅश, त्यासाठी प्रोजेक्शन हॉरिझॉन्टल घ्यायची गरज नाहीये. नेक्स्ट, बी आणि ई मधून काय करायचं, फर्स्ट ड्रॉ दी फेंड प्रोजेक्शन लाईन एक्झॅक्टली पॅरलल टू एक्स वाय लाईन.
Okay. Then B point, B dash, next C point, then D point, D dash, and E point, E dash. Okay. Then connect all the points with straight line. आता तुम्हाला हा दिसेल कॉर्नर वरती रेस असताना कसा, आणि तो दोन्ही ह्याला इन्क्लाइन झाल्यानंतर कसा दिसतो. पेंटागोनल प्लेन incline 45 degree to HP and 60 degree opposite side inclined to VP. This is the final answer. समजला का प्रॉब्लेम सगळ्यांना? सॉरी, आन्सर. Yes, sir. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया का? ओके, एक लाईनचा प्रॉब्लेम घेऊया परत. कॉम्बिनेशन म्हणजे काय होईल? लाईन एक, प्लेन एक, असं करत जाऊया. ओके, तर सेकंड प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकता. इझी आहे तो. याच्यामध्ये दिलेला आहे बघा, काय दिलेलं आहे. पॉइंट ए इज 10 mm above and 15 mm in front of, and B point it is 85 in front of VP and 65 mm above the HP. Line AB measures 90 mm. ठीक आहे, आपण घेऊया तो प्रॉब्लेम. सॉल्व्ह करण्यापेक्षा आपण फास्ट सॉल्व्ह करून घेऊया. व्हॉट इज अ गिवन डेटा? तर गिवन डेटा या ठिकाणी राईट डाऊन करून घेऊया. गिवन मध्ये काय काय दिलेलं आहे बघा. पॉइंट ए काय म्हणलेलं आहे? 10 mm above, 10 mm above HP and 15 mm in front of VP. Okay, 10 mm and 15 mm सांगितलेलं आहे. Then point B is 85 mm in front. 85 mm in front म्हणजे above, in front. $85 in front of VP. बघा, याच्यामध्ये खूप बरंचसं कन्फ्युजन होतं. तर इन फ्रंट पहिल्यांदा पोझिशन दिलेली आहे. तर बरेच जण इथे काय करतील, इन फ्रंट म्हणून अबोव पोझिशन घेतील. तर इन फ्रंट आधी दिलेली आहे आणि अबोव पोझिशन 65 दिलेली आहे. ओके, 85, 65 अँड ट्रू लेंथ ऑफ लाईन इज 90 mm. ओके, आता याच्यामध्ये ट्रू इन्क्लिनेशन दिलेलं नाहीये. ट्रू इन्क्लिनेशन थीटा फाय वगैरे काय दिलेलं नाहीये. ते आपण फाइंड आउट करायचं थीटा फाय किती असणार आहे. ओके, गिवन डेटा सगळ्यांना लक्षात आलं का? प्रॉब्लेम आहे सगळ्यांच्या जवळ. क्वेश्चन समजलं का? पॉइंट ए इज 10 mm अबोव HP आणि 15 mm in front of VP. Okay, 10 mm above HP and 15 mm in front of VP. And point B, 85 mm in front of VP, 65 mm above the HP. Line AB measures 90 mm. Draw the projection of line AB. Okay, so first draw the XY line, VP HP. Then draw the vertical projection line. Then mark the point A, that is a 10 mm above and 15 mm in front. 10 mm above and 15 mm. AF and 80. AF 80 point.
ओके. ओके, बी पोझिशन. आता बी ची पोझिशन दिलेली आहे. बी ची पोझिशन कशी दिलेली आहे? फर्स्ट दॅट इज अ 65 mm अबोव. 65 mm अबोव. आता हे आपल्याला येथे अँगल माहित नाहीये, तर फर्स्ट काय करायचं आहे, व्हर्टिकल फेंट प्रोजेक्शन लाईन ड्रॉ करायचे, एकदम अवे ड्रॉ करायचे आणि त्याच्यावरती काय करायचं 65 mm वरती. आता हे लोकसचे पोझिशन माहित झाले आपल्याला बी पॉइंटचे. ओके, सो फर्स्ट मार्क 65 mm अबोव. इथं आपण काय मार्क करू याला 65 mm आणि नेक्स्ट $85 mm आणि त्या पॉइंट मधून हे 85 mm घेतलेलं आहे. देन ड्रॉ द फेंट प्रोजेक्शन लाईन एक्झॅक्टली पॅरल टू XY. ओके, ड्रॉ केलं. हे लोकस पॉइंट्स मिळाले आपल्याला 65 mm अबोव आणि 85 mm इन फ्रंट. ओके, टेक 90 mm ट्रू लेंथ. ट्रू लेंथ इट इज ऑल्सो गिवन. कंपास मध्ये 90 mm डिस्टन्स एक्झॅक्ट घ्यायचं. ओके, मार्क द फर्स्ट पॉइंट ऑन लोकस. पॉइंट काय असणार आहे A1, कारण ट्रू लेंथ बरोबर इन्क्लिनेशन कशाचं असतं, इथे A1 पॉइंट घेतलेला आहे मी. ट्रू लेंथ बरोबर इन्क्लिनेशन कशाचं असतं, हे ट्रू लेंथ घेतली 90 mm. काय काय केलं बघा, AF and AT that is a 10 mm in front, sorry 10 mm above and 10 mm in front घेतलेलं आहे. 10 mm above and 85 mm in front घेतलेलं आहे. ट्रू लेंथ 90 mm. कंपास मध्ये डिस्टन्स घेतलेला आहे. AF वरून या ठिकाणी A1 पॉइंट मार्क केलेला आहे. ही ट्रू लेंथ होती. ओके, ट्रू लेंथ 90. Okay, similar way 90 mm, place the compass on 80 point and mark on the. आता जो पॉइंट मिळणार आहे तो काय असणार आहे A2, सॉरी इथं B1 म्हणायला पाहिजे होतं. B1 तर B2 कन्सिडर करूया हा पॉइंट. हे देखील काय ट्रू लेंथ आहे. $90 mm. तर ट्रू लेंथला इन्क्लिनेशन विथ HP, म्हणजे इथं अँगल कुठला असणार आहे, ऐकू येते का सगळ्यांना? थीटा आणि फाय कॅल्क्युलेट करून सांगायचे आहेत मला. ट्रू इन्क्लिनेशन असणार आहेत ते. देन
ड्रॉ द व्हर्टिकल प्रोजेक्शन लाईन. फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू ड्रॉ करायचं. ड्रॉ करा तो. या ठिकाणी बीटी मिळालेलं आहे. ओके. सेम तसंच काय करायचं, बीएफ मार्क केला का? थीटा आणि फाय किती आले जरा चेक करून सांगा मला. थीटा 38 आणि फाय 50. करेक्ट. थीटा 38 येतो. 38 किंवा 39 आणि फाय 50. 51 सर. हा 51. ओके. कम्प्लीट करून घ्या प्रोजेक्शन आणि एंड झाल्यानंतर त्या ठिकाणी काय करायचं, तर थोडं त्या ठिकाणी काय झालेलं आहे प्रॉब्लेम, त्या ठिकाणी तुमचा एंड पॉइंट इथे येणार आहे. घेताना चुकलेलं होतं त्या ठिकाणी पॉइंट त्या ठिकाणी. सो दिस इज द फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, बीएफ पॉइंट. हा इन्क्लुडेड अँगल काय असणार आहे, अल्फा बीटा. ओके. दिस द फायनल आन्सर. प्रॉब्लेम समजला का सगळ्यांना? येस सर. ओके. क्लास एंड करूया का? नेक्स्ट लेक्चरला परत आपण लाईन प्लेनचे थोडे, त्यानंतर सॉलिडचा देखील एक प्रॉब्लेम घेऊया. ओके. थँक्यू. कोणाला काय प्रॉब्लेम नाही ना? लेफ्ट झाला तरी चालेल.